कलाकाराला ही कलाकारी आवडण्यासाठी हा काला घोडा फेस्टिवल हा सगळ्यात बेस्ट फेस्टिवल आहे। जेमते मी 7-8 वर्ष झाले ह्या फेस्टिवलला येतोय, लहानपणापासून मी येतोय ह्या फेस्टिवलला। माझ्या वडिलांनी मला ह्या फेस्टिवलबद्दल सांगितलेलं, ते स्वतः मला घेऊन यायचे। आणि जेवढे पण म्हणजे आता तुम्ही बघताय ह्या वर्षीची जी थीम आहे की सगळ्या ठिकाणी घोडा, पण त्या घोड्यांमध्ये पण किती कलाकारी आहेत ते सगळ्या बारीक ना बारीक त्या कलाकार आणि नक्षीकारांनी तिथं बनवलेली आहे। त्यामुळे जेवढे पण म्हणजे आर्टिस्ट लोक आहेत त्यांना एक प्रोत्साहन भेटतो ह्या कलाकार, लहान लहान पोरांना आपण घेऊन येतो, त्यांना ह्या गोष्टी दाखवतो, त्यांच्यामध्ये पण रस येतं चित्रकला किंवा अशी छोट्या छोट्या क्राफ्टमधनं काय काय टाकाऊपासून टिकाऊ बनवण्यामध्ये। आणि नाही म्हणलं तर बाकीच्या स्टॉल बिलमध्ये जरी तुम्ही बघितलं तर तिथेही तुम्हाला सगळे कलाकारच दिसणार। कुठे ना कुठे तरी तुम्हाला ह्या गोष्टीचं असं वाटणार की आपण वेगळ्या दुनियेत आलोय। मुंबई म्हटली तर फक्त झोपणारी नगरी नसती, मुंबई म्हणजे फिरणारी, मजा घेणारी आणि सगळ्यात मस्ती करणारी नगरी असते। त्यामुळे या फेस्टिवलला या, आनंद घ्या, तुम्हाला तेवढंच भारी वाटेल। थोडा का होईना, नेमके 5-10 मिनिटं जरी आला तरी तुम्हाला पूर्ण फेस्टिवलचा आनंद एका ठिकाणी भेटेल। आणि कसं माणूस डिप्रेशनमध्ये असतो, स्ट्रेसमध्ये असतो, या ठिकाणी आलं तर सगळं डिप्रेशन स्ट्रेस सगळं निघून जाईल, ही माझी तुम्हाला शाश्वती देतो। एवढे भारी हा फेस्टिवल असतो। माझं नाव साक्षी भोईर, पुण्याची आहे मी, शिक्षणासाठी मुंबईत आली आहे आणि फर्स्ट टाइम आलोय आम्ही दोघी फ्रेंड्स आहोत। खूप छान वाटते इथे या ठिकाणी आणि फर्स्ट एक्सपिरियन्स असं वाटतच नाहीये। काय काय बघितलं या फेस्टिवलमध्ये येऊन? फेस्टिवलमध्ये सगळे आर्टिस्ट वगैरे खूप छान, त्यांनी कसं त्यांना प्रेझेंट केलंय वगैरे खूप छान वाटतं। मुंबईची लाईफलाईन असणारी लोकल ट्रेन, त्याचप्रमाणे बीएसटी बस आणि रिक्षा, या सर्व गोष्टी इथे प्रतिकृतीच्या माध्यमातून दाखवण्यात आलेल्या आहेत। आपण जर पाहिलं तर सुंदर अशा प्रतिकृती इथे उभारण्यात आलेल्या आहेत। मुंबई असं मोठ्या शब्दामध्ये इथे लिहिलेलं आहे। त्याच मुंबईच्या खालोखाल जे बेस्टचे तिकीट जे पहिल्याच्या जमान्यामध्ये जे तिकीट होते ते इथे दाखवण्यात आलेले आहेत। इथे बीएसटी बसची प्रतिकृती आकारण्यात आलेली आहे, इथे रिक्षा आहे, त्याचप्रमाणे इथे लोकल ट्रेन, म्हणजेच आपण जर पाहिलं तर मुंबईकरांची लाईफलाईन असणाऱ्या या गोष्टी इथे प्रतिकृतीच्या माध्यमातून दाखवण्यात आलेल्या आहेत। इथे जर खाली पाहिलं आपण तर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावरती बिल्डिंग्स, इमारती, उंच उंच टॉवर्स असतात, ते देखील इथे दाखवण्यात आलेलं आहे। अशा सुंदर अशा प्रकारचं मुंबईचं जनजीवन कसं असतं, मुंबईची लाईफस्टाईल कशी असते, ते या प्रतिकृतीच्या माध्यमातून साकारण्यात आलेले आहे। पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या या बिल्डिंग इथे उभारण्यात आलेल्या आहेत। कशा प्रकारे मुंबईची लाईफलाईन असते, मुंबईची लाईफस्टाईल कशा प्रकारे असते ते या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे। इथे आपण पाहिलं तर आणखी विविध गोष्टी ज्या आहेत त्या सुंदर अशा प्रकारे साकारल्यात आहेत। इथे 2 फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव जो आहे, काळा घोडा महोत्सव, हा 2 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे। या महोत्सवामध्ये बरीच कलाप्रेमी मंडळी इथे येत असतात। इथे विविध कला आहेत, त्या कलांचा आस्वाद घेण्यासाठी इथे कलाप्रेमी मोठ्या प्रमाणावर येत असतात। इथे येणाऱ्या प्रत्येक जणाला फोटो काढण्याचा जो मोह आहे तो आवरता येत नाहीये। इथे येणाऱ्या प्रत्येक जण हा विनामूल्य इथे येऊ शकतो। इथे काही कोणत्याही प्रकारचं फीज आकारण्यात आलेली नाहीये। अशा सुंदर अशा प्रकारचा कला महोत्सव हा जो म्हटलं जातं ज्याला, हा जो काळा घोडा महोत्सव आहे, यंदाचं यांचं 25वं वर्ष आहे आणि याच 25व्या वर्षामध्ये आकर्षक अशा दृष्टीने विविध प्रतिकृती ज्या आहेत त्या साकारण्यात आलेल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।